1 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 391 पासून पुढे. कर्पूर चंदन अगरू ऐसिया सुगंधाचा महामेरू. मज हातीवाला विला दिन करू दीपमाळे. गरुडासारखी वाहने मज सुरतरूंची उद्याने. कामधेनूंची गोधने अर्पिले तेने. मज अमृताहुनी सुरसे बोनी ओगरली बहुवसे. ऐसा भक्त्याचेनी उदकलेशे परितोषे गा. हे सांगावे काय किरीटी तू वाची देखिले आपुल्या दिठी. मी सुदामाचिया सोडी गाठी पाव्या लागी. पै भक्ती एकी मी जाणे तेत साने थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. एर पत्र पुष्प फळ हे भजावया मीस केवळ. वाचुनी आमुचा लाग निष्कळ भक्तितत्व. म्हणून अर्जुना अवधारी तू बुद्धी एकी सोपारी करी. तरी सहजे आपुल्या मनोमंदरी नवसंबे माते. यत करोषी यदश्नासी यज्जुहोषी ददासी यत पश्यासी कौंतेय तत्कुरुष्य मदपरणम. जे जे काही व्यापार करसी का भोग हनभोगेसी अथवा यज्ञी यजिसी नानाविधी. ना तरी पात्र विशेष दाने का सेवका देसी जीवने तपादी हन साधने व्रते करिसी. ते क्रिया जात आगवे जे जैसे निपजेल स्वभावे. ते भावना करुणी करावे माझिया मोहरा. परे सर्वथा आपुले जीवी केली याची से काहीची नुरवी. ऐसी धुवनी कर्मे द्यावी माझिया हाती. शुभाशुभ फले रेव मोक्ष से कर्म बंधने. संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम पैश्यसी. मग अनिकुंडी बीजे घातली तिये अंकुर दशे जेवी मुकली. तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे. अगा कर्म जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे. आणि तया ते भोगावा यावे देहा एका. ते उगानिले मज कर्म तेव्हाची पुसले मरण जन्म. जन्मासवे श्रम वरचिले गेले. म्हणून अर्जुना या परे पाहेचा विळू नवेल भारी. हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझ. या देहाच्या बांधोडीन पडिजे सुखदुःखाच्या सागरीन बुडिजे. सुखे सुखरूपा घडिजे माझियाची अंगा. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषस्ति न प्रिय. ये भजन्तु मा भक्त्या मयि तेषु चाप्यहम्. तुम्ही पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा श्रीसा. जे तापपरू ऐसा भागू नाही. जे ऐसिया माते जानोनी अहंकाराचा कुरठा मोडोनी. जे जीवे कर्म करुनी माते भजले. ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई. आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे. आणि बीजकणू असे वटी जेवी. तेवी आम्हा तया परस्परे. बाहेर नामाची अंतरे वाचूनी अंतवट वस्तू विचारे मी तेची हे. आता जयाचे जैसे लेणे अंगावरी आच वाणे. तैसे देह धरणे उदास तयांचे. परिमळून निघाल्या पवना पाठी. वागे ओस फुल राहे देठी. तैसे आयुष्याच्या मुठी केवळ देह. एर अवष्टंबू जो आगवा तो आरुडोनी मदभावा. मजची आतु पांडवा पैठा झाला. अपि चेत सुदराचारो भजते मामन्यक भाग. साधुरेव समंतव्य सम्यक वसितो हिस. ऐसे भजतेनी प्रेम भावे. जया शरीर ही पाठी न पवे. तेने भलतया व्हावे जातीची या. आणि आचरण पाहता सुबटा तो दुष्कृताचा केरसेल वाटा. परी जीवित वेचले चोटा भक्तीची आकी. अगा अंतीची या मती साचपण पुढले गती. म्हणून जीवित जेने भक्ती दिधले शेखी. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमुची अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला. तयाचे जीवित एलथडी आले. म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले. तेवी नुरेची पाप केले शेवटले भक्ती. या लागे दुष्कृती जरी जहाला तरी अनुताप तीर्थी नाला. नाहुनी मज अंतू आला सर्व भावे. तरी आता पवित्र तयाचेची कुळ. अभिजात्य तेची निर्मळ. जन्मलयाचे फळ तयासीच जोडले. तो सकळी पडिन्नला तपे तोची तपिन्नला. अष्टांगाभ्यासला योगुतेने. ही असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वता. जयाची अखंडगा असता मजची लागी.
अवघिया मनोबद्धीच्या राहाटी भरून एक निष्ठेची पेटी मज माझी किरीटी निक्षेपिली जेने क्षीरसागरासारखी मनोराशी दुधाची शय्याग्रहे माझ्याकरता उत्पन्न केली. तसेच कापूर, चंदन व अगरबत्ती अशा सुगंधी पदार्थाचा मेरू पर्वतच मला त्यांनी अर्पण केल्यासारखे होते व माझ्यापुढे असलेल्या दीपमाळेवर तेलाचे दिवे न लावता सूर्याच्या मशालीने त्याने ती दीपमाळ पाजळलेली आहे असे मी मानतो, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. त्याने गरुडासारखी वाहने, कल्पतरूंच्या बागा व कामधेनूंचे कळप मला अर्पण केल्याप्रमाणे आहेत. त्याने मला अमृतापेक्षाही रसभरीत अशी पुष्कळ पक्वान्ने अर्पण केली. याप्रमाणे भक्तांनी अर्पण केलेल्या थेंबभर पाण्याने मी संतुष्ट होतो. अर्जुना, हे सांगावेस कशाला पाहिजे? तू आपल्या डोळ्यांनी मी सुदाम्याच्या पोह्यांची गाठ सोडलेली पाहिली आहेस. आता मी फक्त प्रेमच पाहतो, त्यात लहान थोर असा विचार करीत नाही. अनन्य भावाने युक्त असा कुणीही असो, त्याचे आम्ही भावाचे पाहुणे आहोत. बाकी पान, फूल, फळ हे फक्त भक्तीचे एक निमित्त आहे. तसे पाहिले तर शुद्ध भक्ती हेच आपल्या प्राप्तीचे प्रमुख साधन आहे. म्हणून अर्जुना एक, तू बुद्धी स्वाधीन घेऊन आपल्या मनोरूपी मंदिरात माझा विसर कधीही पडू देऊ नकोस. तू जे जे व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा भोग घेशील किंवा अनेक प्रकारच्या यज्ञरूप कर्माने हवन करशील अथवा सत्पात्रे दान देशील अथवा नोकरांना वेतन देशील किंवा तपादी साधने अगरव्रते करशील, ती सर्व कर्म जसजशी तुझ्या हातून घडतील तसतशी ती सर्व माझ्यासाठीच आहेत अशा समजुतीने कर. पण ती कर्मे मी केली अशा कर्तृत्वाची आठवणही तू आपल्या मनात ठेवू नकोस. याप्रमाणे शुद्ध होऊन तू सर्व कर्मे मला अर्पण कर. जसे अग्नीत टाकलेले बीज अंकुर दशाला मुकते, त्याप्रमाणे शुभाशुभ कर्मे मला अर्पण केली की ती फल देत नाहीत. हे अर्जुना, कर्मे जर कर्मरूपाने शिल्लक राहतील तर ती सुखदुःखांची फुले देतात व ती फोगण्यासाठी एखादा देह धारण करावा लागतो. पण ते कर्मच ज्यांनी ज्यावेळी मला अर्पण केले त्याच वेळी त्यांचे जन्ममरण नष्ट झाले, जन्मच नाही. त्यामुळे पुढील सर्व श्रम चुकले. म्हणून अर्जुना, ही कर्मफल त्यागाची सोपी युक्ती तुला दिली असता पाहू करू असे म्हटले तर विनाकारण वेळ घालवला असे होईल. या युक्तीने देहबंधनात न पडता सुखदुःखरूपी समुद्रात न बुडता अनायासे सुखरूप असा जो मी, त्या माझ्याशी एकरूप होऊन जा. तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सर्व प्राण्यांमध्ये व्याप्त असून ज्यांच्या ठिकाणी आपपरभाव नाही असा आहे, जे अशा प्रकारे मला जाणतात व अहंकाराचा नाश करून काया वाचा मनाने कर्मे करून त्याद्वारे माझे भजन करतात. ते देहाने वागत असल्यासारखे दिसत असले तरी ते देहात नसतात. त्यांचे चित्त माझ्या ठिकाणी असते व मीही संपूर्ण त्यांच्या हृदयात असतो. संपूर्ण वडाचे झाड जसे बीजात असते, ते बीज झाडात असते, त्याप्रमाणे भक्तात्व माझ्यात बाहेरून केवळ नावाचा भेद असला तरी अंतर्ज्ञानाने पाहिले तर तो व मी एकच आहे. आता उसने मागून आणून दागिने अंगावर घालून मिरवत असला तरी ते थोड्या वेळाने परत करायचे असल्याने घालणारा जसा उदासीन असतो त्याप्रमाणे त्या भक्तांचे देह धारण करणे उदासीनपणाचे असते. वारा फुलातील सुगंध घेऊन गेला तरी वासरहित फूल जसे देठाला राहते, त्याप्रमाणे आयुष्याच्या स्वाधीन असलेला देह आयुष्य संपेपर्यंत राहतो. त्यातील जो कर्तृत्वाचा अभिमान तो त्यांनी मला अर्पण केला असल्यामुळे तो मद्रूपच राहिला. अशा प्रकारे जो प्रेमभावाने माझी भक्ती करतो त्याला पुन्हा शरीर प्राप्त होत नाही, मग तो वाटेल त्या जातीचा का असेना. आणि अर्जुना, आचरण पाहिले तर वाईट वागणुकीचा तो खरोखर शेलका भागच, परंतु ज्यांनी आपले आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केले, अरे मरणसमयी जी वासना असते त्या वासनेनुसारच पुढील जन्म मिळतो. म्हणून ज्यांनी आपल्या आयुष्याचा उरलेला काळ माझ्या भक्तीतच खर्च केला आहे, तो पूर्वीचा जरी दुराचारी असला तरी तो सर्वतोपरी उत्तम आहे असे समज. एखाद्या पुरुषाने महापुरात उडी घातली व लांबून पाहणाऱ्या लोकांना तो बुडाला असे वाटले, पण तो न मरता त्यातून जर बाहेर निघाला तो जिवंत अलीकडच्या काठाला आल्यामुळे बुडाला म्हणणे जसे व्यर्थ गेले, त्याप्रमाणे तो शेवटी जरी भक्तीला लागला तरी त्याची पूर्वीचे पातके राहत नाहीत. याकरिता पूर्वीचा तो पापाचरणी जरी असला तरी पश्चातापरूपी तीर्थात स्नान करून सर्व भावाने मला शरण असल्यामुळे तर आता त्याचेच कुल पवित्र, शुद्ध, कुलीनपणा त्याच्याच ठिकाणी व जन्माला आल्याचे फळ त्याला मिळालेच आहे. त्याने सर्व अध्ययन केले आहे. खरी तपश्चर्या त्यानेच केली व अष्टांग योगाचा त्यानेच अभ्यास केला. अर्जुना, हा पाल्लाळ असो, ज्याची श्रद्धा अखंड माझ्या ठिकाणी आहे, तो सर्व कर्माचरणातून मुक्त झाला आहे असे समज. अर्जुना,
एक निष्ठतारूप पेटीत मनबुद्धीचे सर्व व्यवहार भरून ती पेटी ज्यांनी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ठेवलेली आहे असे भक्त थोर आहेत, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.